एसटीचं काय सांगितलं, ज्यांच्या सोबत अस्पृश्यतेचा व्यवहार होते पहिला सार्वत्रिक निकष, सार्वत्रिक अस्पृश्य व्यवहार झाला म्हणजे तो एससी. आता मी काय सांगत होतो, 1950 ला नागपूर विभाग, समजा नागपूर विभाग तेवढा असेल सीटेट पेरा आपण धरू. आता काय आहे, 1950 ला संविधान लागू झालं, तर तेव्हा डेल्टा हे जे होते, महार हे जे होते, हे इथं अस्पृश्यतेच्या व्यवहारामुळे एससी होते. एससी कॅटेगरीमध्ये दोन्ही होते. 1956 ला एमपी झाला मध्य प्रदेश, भूमी देश आहे, त्याचा फक्त बॉर्डर दिसली, चला एवढा भाग घेऊन टाकू एमपी ला 56 ला, ठीक आहे. इथं ही एससीच आहे. पण नंतर 1960 ला कोण वेगळा झाला, महाराष्ट्र. मग नागपूर सहित महाराष्ट्र एवढा आला समजा. आता इथं असलेला पहिला या जातीचा माणूस नागपूर जवळ असणारा माणूस तो एससी होता, पण 1960 ला तो एमपी झाला ना. नॉमिनेट ट्रॅक म्हणले जाते, असला तो एससी आहे. तो 56 मध्ये कसं काय एमपी झाला, म्हणजे त्याच्यासोबत अस्पृश्य व्यवहार संपवता का नाही. मग हे कसं झालं, हे ग्रेट राजनीती आहे, हा राजनीतीचा पार्ट आहे, हा राजनीतीचा पार्ट आहे. कोणीतरी आपल्या राजनीतिक फायद्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या, नुकसान कोणाचं झालं, नुकसान कोणाचं झालं. आता आम्हाला वाटते एससीचं नाही झालं. हे राजनीती जी आहे ना, राजनीती आणि संविधान या दोन्ही गोष्टी कंटिन्युअसली असं पाहायच्या, तेव्हाच तुमचे राईट्स तुम्हाला मिळतील, अदरवाईज नाही. आणि म्हणून एससीचा माणूस एमपी मध्ये गेला. आता एसटीचं सांग, एसटीचं आणि ओबीसीचं याच्यात 1950 ला मुंबईमध्ये जे एसटी होते, लक्षात घ्यायचं मी काय सांगत आहे, बिलकुल जबरदस्त. 1950 ला काही जाती एसटी होत्या. 1956 ला त्या जाती मग एमपी झाल्या. 1960 ला ते एमपी झाले. काही ओबीसी होत्या इथं, आजचे ओबीसी, त्यांच्याबद्दल सुद्धा काही एमपी मध्ये गेले. तसं कोणी केलं आणि का, माझा प्रश्न आहे. असं कोणी आणि का, हे जेव्हा झालं तेव्हा आमच्यासाठी असं काम करणारे लोक कोणी होते की नाही होते, नसल्याचे आणि असल्याचे काय तोटे नुकसान झाले ते आपल्याला समजून घ्यायचं. हे राजनीती इतकी भयंकर आहे ना, जे तिथं वरती बसलेले आहेत